कथा तुझ्यासाठी थांबले. गावात एका सकाळी नवीन शिक्षिका आली. दिव्या शहरातून आली होती, पण चेहऱ्यावर एक गोड साधेपणा होता. तिला पाहताच गावातल्या अनेक नजरा थांबल्या, पण एक नजर मात्र तिच्यावर कायमची थांबली, उमेशची. उमेश गावात राहणारा, मनमिळावू आणि मनात खूप भावना असणारा मुलगा. शाळेजवळ त्याचा नेहमीच रस्ता असायचा, पण दिव्याच्या येण्यापासून तो थांबायला लागला, तिच्याकडे पाहायला लागला, हसण्याच्या निमित्ताने नजर टाकायला लागला. दिव्या सुरुवातीला थोडी संकोचलेली होती. नवीन गाव, नवीन लोक, नवीन जागा, पण जेव्हा ती पहिल्यांदा उमेशशी बोलली, तेव्हा तिचं मन थोडं हलकं झालं. एक दिवस दोघं एकाच वेळेस विहिरीवर आले. उमेशने घुमाघुमा करत विचारलं, तुला गाव आवडलं का? दिव्या हसून म्हणाली, गाव फार छान आहे, पण एखाद्यामुळे अजूनच सुंदर वाटायला लागलंय. उमेश त्या उत्तरानं थोडा गोंधळला, पण हसून म्हणाला, म्हणजे मी? तुलाच समज, असं म्हणून दिव्या निघून गेली आणि उमेश तिच्या पाठीवर बघत राहिला. गावात सण होता. रात्रीची जागर होती. दोघं एका जागी शेजारी बसले. गावकऱ्यांच्या गाण्यांमध्ये काहीसा गोड संवाद दोघांमध्येही चालू होता. आणि त्या रात्री दोघांच्या नजरेत प्रेम स्पष्ट दिसलं. हळूहळू सवय झाली होती, रोज भेटायची, एकत्र चालायचं, छोटी छोटी गप्प, एकमेकांच्या आयुष्यात एकमेकांची जागा तयार झाली होती. पण नियतीचं काहीतरी वेगळंच ठरलेलं होतं. एक दिवस दिव्या अगदी शांत होती. उमेशने विचारलं, काय झालं? दिव्या म्हणाली, माझी बदली झालीये, मला पुढच्या आठवड्यात शहरात परत जायचं आहे. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. उमेशकडे शब्द नव्हते. दिव्या डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाली, माझा प्रत्येक दिवस सुंदर झाला कारण तू होतास, पण आता मला जावं लागेल. उमेश शांतपणे म्हणाला, ठीक आहे दिव्या, तू जा, पण मी इथेच राहीन, तुझ्या आठवणीत, आणि हो, मी तुझ्यासाठी थांबेल आयुष्यभर. दिव्या निघाली आणि उमेश त्या जुन्याच रस्त्यावर उभा राहिला जिथून त्यांची ओळख सुरू झाली होती. शेवट भावनिक, शांत आणि प्रेमळ शेवट. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आमचा YouTube चॅनल मनोरंजन TV 9766 जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून अशाच नवीन आणि हृदयस्पर्शी कथा तुम्हाला वेळेवर मिळतील. ही गोष्ट लिहिली आहे लेखक उमेश यांनी. जर तुम्हाला अशीच एखादी ओरिजिनल प्रेमकथा, भावनिक स्टोरी किंवा स्क्रिप्ट हवी असेल तर संपर्क करा. उमेश 9,60,74,71,454. शब्दांनी रंगवलेली भावना मनोरंजन TV सोबत. कथा तुझ्यासाठी थांबले भाग 2. पात्र उमेश आणि दिव्या. दिव्या गेली होती शहरात. उमेश मात्र तिच्या आठवणींमध्ये रोज तसाच जगत होता. रोज तीच वाट, तीच विहीर, तीच जागा, फक्त दिव्या नव्हती. गावात सगळं चालू होतं, पण उमेशचं मन थांबलं होतं तिच्यासाठी. एका दिवसाचा सूर्य जसा दुसऱ्या दिवसात मिसळतो, तसं आठवडं, महिना आणि अखेर एक वर्ष उलटलं. एक दिवस गावात एक मोटार आली. लोक बघायला जमले. गाडीतून उतरली दिव्या. ती आता थोडी बदललेली होती, शहराची छाप होती, पण डोळ्यांत तीच ओळख होती. उमेश विहिरीजवळ बसलेला. अचानक त्याच्या समोर ती उभी. दिव्या, मी परत आले, पण हे सांगायला वेळ लागला की मी तुझ्याशिवाय एक दिवसही जगू शकले नाही. उमेश शांतपणे, मी थांबलो होतो, प्रत्येक श्वासात तुझी वाट पाहत होतो. दिव्या, शहरात दुसरी संधी मिळाली होती, पण मन एकदाही शांत नव्हतं. आता मी कायमची इथेच आहे तुझ्यासोबत. उमेश डोळ्यात पाणी. माझं जग परत आलं, दिव्या परत आली. त्या दिवशी गावात कोणताही उत्सव नव्हता, पण गाव सगळा फुललेला होता प्रेमानं. शेवटचा भाग प्रमोशन. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आमचा YouTube चॅनल मनोरंजन TV 9766 लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबा. कथा लेखक उमेश. जर तुम्हाला अशीच प्रेमकथा, व्हिडिओ स्क्रिप्ट किंवा YouTubeसाठी कथा हवी असेल तर संपर्क करा. उमेश 9,60,74,71,454. तुमच्या मनाला भिडणाऱ्या प्रेमकथा फक्त मनोरंजन TV वर.